नमस्ते, वेलकम टू अशोका करियर अकॅडमी आणि आजचा आहे पार्ट 4 ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत पूरक जोड्या कशा प्रकारे तयार होतात म्हणजेच आयदर और। बरेच जण डाऊट मध्ये असतात की सर आयदर ऑरच्या केसमध्ये सिलॉगिझम बापरे बहुत ही डोकेदुखी वाला काम आहे भाई, मग काय करायचं अशा वेळेस? अरे टेन्शन नाही भाई, फिकर नॉट, डोंट वरी डिअर, ऋषभ इज हिअर। आज आपण तेच शिकणार आहोत आणि इन सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता। खरंच का सर? अरे भाई जहां ऋषभ है वहां रीजनिंग भी इजी हो जाता है। तो चलो मेरे दोस्त आओ चेक करते हैं, पण त्यासाठी तुम्हाला काही रूल्स जे आहेत थोडंसं लक्षात ठेवावं लागेल। आधीचे जर तुम्ही 3 लेक्चर पाहिले नसेल तर बॉस देख लो, डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक डाल दिया है मैंने तीनों लेक्चर के, पहला दूसरा तीसरा तिघही बघा तर तुमचं क्लिअर होईल। आणि भाऊ आयदर और आणि पॉसिबिलिटी मध्ये टेन्शन घ्यायचं नाही। आज आपण आयदर और बघू आणि उद्या बघू पॉसिबिलिटी। आओ बॉस चलो बघा, आता आयदर और म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पेअर ज्याला आपण म्हणतो, ज्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पूरक जोड्या। काय म्हणतो? पूरक जोड्या ज्याला म्हणतो। बघा आता आयदर और बनण्यासाठी बघा, आयदर और बनण्यासाठी मित्रांनो त्याला स्टेटमेंटची गरज नसते। बघा, नो नीड ऑफ स्टेटमेंट, स्टेटमेंटची गरज नसते। ठीक आहे, स्टेटमेंटची गरज नसते। आणि लक्षात ठेवा आयदर और होण्यासाठी, आयदर और बनण्यासाठी कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सेम पाहिजे आणि कसे ते चुकले पाहिजे। बघा आता when any two or more than two conclusion म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कन्क्लुजन किंवा निष्कर्ष हे कसे होतात? चुकतात म्हणजे रॉंग होतात। बाय एनी युजिंग रूल म्हणजे कुठल्याही रूलने काय होतात ते चुकतात, तेव्हा कॉम्प्लिमेंटरी पेअर काय होतं? तयार होतं। आपण चेक करत असतो, टेन्शन घ्यायचं नाही। पुढे बघा, त्यानंतर when any two wrong conclusion are such that their subject and predicate, स्टार्टिंगलाच बोललो की कर्ता आणि कर्म कसे पाहिजे? सेम पाहिजे। हे दोन्हीही कर्ता आणि कर्म कसे पाहिजे? समान पाहिजे। कसे पाहिजे? समान पाहिजे। ठीक आहे, आणि ते कसे पाहिजे? समान पाहिजे, सेम पाहिजे किंवा कसे पाहिजे? इंटरचेंज पाहिजे। तेव्हा काय तयार होतो? कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार होतो। सर रूल कळत नाही, सर रूल कळत नाही। अरे थोडा रूल लाडा क्वेश्चन करू, टेन्शन घेऊ नका, पण त्या आधी लक्षात तर ठेवावं लागेल या गोष्टी। म्हणजेच काय? ए ओ आय ओ आय ई म्हणजे काय सर? काय झालं तुम्हाला? अरे काही नाही झालं भाऊ, रूल आहे। काय आहे? ए ओ आय ई। ए ओ मी सर ऑल आणि सम नॉट म्हणजे ए म्हणजे सर्व, ओ म्हणजे सम नॉट म्हणजे काही नाही, आय म्हणजे सम आणि ओ म्हणजे सम नॉट। त्यानंतर शेवटचा काय असेल? आय आणि ई। आय म्हणजे सम आणि ई म्हणजे नन। पण लक्षात कसं ठेवणार? ए ओ आय ओ आई असं। कळलं? यस। चलो लिख लो। यही तो मैं ध्यान में रखना है बॉस। ठीक है, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे लिहून घ्या मेरे दोस्त, लिहून घ्या, बस हेच लिहा, बाकी काय हे रूल बिल सोडा, रूल मरू द्या, खड्ड्यात गेलं हे रूल, इसको याद में रखो, ये याद में रहेगा, सब याद में रहेगा। बस चलो बॉस, चलो हो गया, आगे बढ़ो मेरे दोस्त। आता पुढे बघा, पुढे आता डायरेक्ट क्वेश्चन बघूया मेरे दोस्त। आता इथून थोडंस हळू जाऊया। ठीक आहे दोस्त, चलो बघा आता बघा, काही ए बी आहेत, सम ए आर बी। काय आहेत? सम ए आर बी, बरोबर आहे ना? हा पण काय आहे? सम ए आर बी, बरोबर आहे? सम ए आर बी मराठी इंग्लिशमध्ये लिहायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? सम ए आर बी। आता बघा, कर्ता आणि कर्म समान आहेत। बघा, सब्जेक्ट प्रेडिकेट कसे आहेत? समान आहे का? इथे नाही, इथे चेक करणार, पण इथे काय चेक करणार? पहिले व्हॅल्यूचं चेक करा। व्हॅल्यू कशी आहे? 50-50। व्हॅल्यू कशी आहे? 50-50, बरोबर आहे? आता कॉमन टर्मवर एका ठिकाणी काय पाहिजे? तर 100 पाहिजे होता। काय पाहिजे होता? 100 पाहिजे होता, बरोबर आहे ना? 100 पाहिजे होतं। यस सर, हे तर आम्हाला माहिती आहे, बस हे येतं। यस सर, पण इथे सर बघा ना, कॉमन टर्मवर व्हॅल्यू सर 50-50 आहे, म्हणजे या दोन्ही पासून तयार होणारे जे काही आउटपुट असेल, निष्कर्ष असेल, कन्क्लुजन असेल ते चुकेल। कसं चुकेल? म्हणजे सर म्हणजे हे हा ए हा सी, ए हा ए सी, सर ए इथे पहिल्या स्टेटमेंटमध्ये, सी हा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे हा पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार होतो सर, म्हणजे हे चुकून जातील का सर? यस सर, चुकून जातील। पण मग सर तुम्ही तर आयदर और शिकवत होते ना? अरे भाऊ यस, बघा ना, हा आहे सब्जेक्ट, हा प्रेडिकेट, हा आहे सब्जेक्ट प्रेडिकेट। कर्ता आणि कर्म बघा कशा आहेत? समान आहेत। लक्षात ठेवा, आता लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी पेअर मध्ये आयदर ऑरच्या केसमध्ये काय पाहिजे?
कर्ता आणि कर्म कशी पाहिजे, समान पाहिजे. कर्ता आणि कर्म कशी पाहिजे, समान पाहिजे. बघा आता रूल बघा, कर्ता आणि कर्म कसे पाहिजे, समान पाहिजे. आणि स्टेटमेंटमध्ये ते कसे पाहिजे, स्टेटमेंटच्या हिशोबाने ते चुकले पाहिजे. चुकले तर ही केस कुठली असते, आयदर ऑर. मग ऑप्शनमध्ये असेल आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज, किंवा पहिलं किंवा दुसरं अनुसरण करते. कळलं, लक्षात ठेवा. आयदर ऑर हे पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या मध्येच बनणार. कशामध्ये बनणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये बनत नाही. निगेटिव्ह मध्ये बनत नाही. बघा परत सांगतो, बघा ऑल हा पॉझिटिव्ह आहे, हा सम नॉट निगेटिव्ह आहे. सम हा पॉझिटिव्ह आहे, सम नॉट हा निगेटिव्ह आहे. सम हा पॉझिटिव्ह आहे, नन हा निगेटिव्ह आहे. कळलं, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्येच हे पूरक जोड्या कसे होतात, तयार होतात. कळलं इथपर्यंत? अरे समझ में आया क्या मेरे दोस्त, समझ में आया की नाही? चला मग लक्ष द्या. आता बॉस आता काय करायचं बघा. आता हा एक स्टेटमेंट दिला आणि त्या हिशोबाने काय कन्फ्युजन आहे. बघू बरं कसं होणार. आता क्या कर सकते हैं हम, टेन्शन नाही लेने का. आता बघा, सम व्हाईट्स आर ब्लॅक. सम म्हणजे काही व्हाईट्स काय आहेत, ब्लॅक आहेत. काही गोरे कसे असतात, काळे असतात. काही गोरे कसे असतात, काळे असतात. बरोबर आहे. इथं 50-50 बरोबर. हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. ऑल पिंक्स आर ब्लॅक्स, ऑल पिंक्स आर ब्लॅक्स, ऑल पिंक्स आर ब्लॅक. 150 लावा सर, लगा दिया मेरे दोस्त. 150. पुढे काही, हेच आहे स्टेटमेंट, एकच आहे. पुढे बघा कन्क्लुजन. बघा आता कन्क्लुजन काय आहे, सम व्हाईट्स आर पिंक, सम व्हाईट्स आर पिंक. लावलं 50, इथे पण लावलं 50. नन आहे 100 लागणार. इथे काय लागणार 100, इथे काय लागणार 100 लागणार. बरोबर आहे. आता बघा कॉमन टर्मवर बघा व्हॅल्यू काय आहे, 50 आहे. कॉमन टर्मवर व्हॅल्यू काय आहे, 50 आहे. यस सर, म्हणजे यापासून तयार होणारं जे काय असेल ते चुकून जाईल, जे काय असेल ते चुकून जातील. म्हणजे सर बघा आता बघा, व्हाईट्स पिंक, कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट प्रेडिकेट कसे आहेत, समान आहेत. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसे आहेत, समान आहे. आणि हा कुठला केस लागला बघा, सम आणि नन, म्हणजे आय आणि ई. कुठला केस लागला हा, सम आणि नन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर आहे. आय आणि ई. बघा आता हे चुकले. यस सर, म्हणजे चुकले म्हणजे ऑप्शन मध्ये असेल आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज. कळलं? अरे कळलं का? बस कळलं. अनुकरण काय करते, फक्त आयदर फर्स्ट अँड सेकंड फॉलोज. कारण की हे तर चुकून जातील ना. चुकल्यानंतर ऑप्शन मध्ये असेल आयदर और फर्स्ट, बस खतम कहाणी. एवढंच आहे. कळलं? पुढे बघा आता चुकल्यानंतर हे बरोबर होतं. पुढे बघा आता पुढचा प्रश्न जो आहे तो हा आहे. बघा बरं. आता बघा सर एवढे कन्फ्युजन. यस, एवढे कन्फ्युजन बघून घ्या, फक्त नीट ऑब्झर्व करा. एवढे कन्फ्युजन जेव्हा तुम्ही नीट ऑब्झर्व करणार तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर होऊन जातील. बघा दोस्त, बघा आता इथे काय दिलेलं आहे, हेच आपण केलेलं आहे, तेच प्रश्न आहे. ठीक आहे, आताच आपण चेक केलं. काय चेक केलं. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बघा आता सम व्हाईट्स आर काय आहे, ब्लॅक्स. आता हा एवढं एक स्टेटमेंट दिलंय. या स्टेटमेंट पासून मी तुम्हाला किती कन्फ्युजन दिले बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती दिलेले, 8. एवढे केले. आयदर ऑर संपला डायरेक्ट आयदर ऑर. त्यानंतर आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण लक्ष द्या, आधी लक्ष द्या. बघा आता सम व्हाईट्स आर ब्लॅक, बरोबर आहे ना. याची व्हॅल्यू काय येणार, 50-50 येणार. काय येणार, 50-50 येणार. ऑल पिंक्स आर ब्लॅक, याची व्हॅल्यू काय येणार, 150 येणार. बरोबर आहे. कॉमन टर्म व्हॅल्यू आहे का, कॉमन टर्म व्हॅल्यू 100 पाहिजे ती पण नाही, पण 50-50 झाले. म्हणजेच आपल्याला कळतंय की हे चुकतील, हे चुकेल, म्हणजे सगळेच्या सगळे कसे होतील, चुकून जातील. बरोबर ना. पण डायरेक्टली चुकवत बसणार का, नाही. हे तर चुकले हे आपल्याला माहिती आहे, पण मला एक सांगा यामध्ये कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सेम आहेत का, समान आहेत का. बघा सर, व्हाईट पिंक. कळलं. व्हाईट पिंक बघा, कर्ता आणि कर्म समान आहेत. यस सर, कर्ता आणि कर्म समान आहेत. आणि हे या रूलनुसार चुकताय, म्हणजेच हा कुठला केस लागणार, आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज. कळलं. यस. पुढे बघा आता हा एकच स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट वरून हा दुसरा कन्क्लुजन. बघा आता इथे काय दिलेले आहे, इथे काय आहे, सम व्हाईट्स आर पिंक, नन पिंक्स आर व्हाईट. आता काही असो,
काही असो, कारण की पिंक इथे व्हाईट पहिल्या स्टेटमेंटमध्ये, पिंक दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, पिंक दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आणि व्हाईट पहिल्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे हे पहिल्या दुसऱ्यापासून तयार झालं. आता कॉमन नंबर व्हॅल्यू 50-50 आली म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे चुकणारच आहे, 100% चुकणार आहे, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे चुकलंय, हे चुकलंय, चुकलं हे पण बरोबर आहे, चुकलं. कर्ता आणि कर्म समान आहेत, कर्ता आणि कर्म बघा समान आहे, कर्ता आणि कर्म कसे आहेत, समान आहेत, बरोबर आहे, कर्ता कर्म समान आहेत, बस आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज. पुढे इथे बघा सम. आता इथे बघा हा कुठला केस आहे, सम आणि नन, सम आणि नन. बघा काय दिलेलं आहे ते तुम्हाला, सम आणि नन. आईचा केस आहे, कुठला केस आहे, हा आईचा केस आहे. पुढे परत आला बघा सम आणि नन, म्हणजे हा कुठला केस आहे, आय आणि ईचा केस आहे. पुढे बघा आता सम, सम आणि सम नॉट म्हणजे आय ओ, काय लागणार, आय ओ लागणार. हा सम आहे, पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, इथपर्यंत कळत असेल. पुढे बघा आता याचा स्टेटमेंट आहे ना, या स्टेटमेंटचाच कन्फ्युजन आहे ना, मग हे चुकूनच जाईल ऑब्विसली. का, कारण की कॉमन टर्म व्हॅल्यू 50-50 आहे, संपला विषय, हे तर चुकलंच, कळलं. पण अजून काय चेक केलं मग, अरे हा हे बघा कसे आहेत, कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहेत, येस सर, चुकलं म्हणजे आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज, कर्ता आणि कर्म समान पाहिजे, बस. पुढे बघा, पुढे बघा सर, सम सम नॉट म्हणजे आय आणि ओ, आय आणि ओ, हा नॉट लागला बरं का, सम सम नॉट म्हणजे आय ओ, कळलं. सम सम नॉट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बघा आता कर्ता आणि कर्म कसे आहेत, समान आहेत, कर्ता आणि कर्म कसे आहेत, समान आहेत सर, म्हणजे हे तर चुकलंच होतं. पण ऑप्शनमध्ये काय असेल, आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज, किंवा पहिलं किंवा दुसरं अनुकरण करते, असं ऑप्शनमध्ये असेल, ठीक आहे. पुढे बघा आता, पुढे बघा सर, इथे पण बघा, हा पण कर्ता आणि कर्म समान आहे, कर्ता आणि कर्म समान आहे, ऑल आहे आणि सम नॉट आहे, ऑल आणि सम नॉट आहे. आहे काय ते, ओ म्हणजे सम नॉट, ऑल म्हणजे सम नॉट, म्हणजे काय आहे, ए आणि हा काय लागणार, ओ, ए आणि ओ. बघा व्हाईट व्हाईट ए ओ, व्हाईट व्हाईट ए ओ, बघा व्हाईट व्हाईट पिंक पिंक, करता करता कर्म कर्म समान आहेत, यस सर. हा पण याचाच कन्फ्युजन आहे, याच्यावर व्हॅल्यू 50-50 लागली म्हणजे यापासून जे काय तयार होणार ते चुकून जातील, म्हणजे कळतंय ना. म्हणजे कसं काय बघा आता, व्हाईट जो आहे तो पहिल्या स्टेटमेंटमध्ये आणि पिंक जो आहे तो दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, कॉमन टर्मचा वापर करूनच आपण यूज करत असतो. हे नसेल माहिती तर प्लीज 3 लेक्चर झालेले ते बघून घ्या, हे बरोबर कळेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. डाऊट आहे काही, नाही काही डाऊट आहे, चलो 2 मिनिट, फक्त 2 मिनटं द्या मला, फक्त 2 मिनटं द्या मला, 2 मिनिट द्या फक्त 2 मिनटं द्या मला, 2 मिनिट, नहीं तो तुम्हारा लेक्चर जो है बंद हो जाएगा. तोपर्यंत तुम्ही पुढचं सॉल्व करा, फास्टमध्ये सॉल्व करा. चलो, क्या होता है, लेक्चर कभी कभी बंद हो जाता है, बहुत चार्जिंग लगाना मैं भूल गया था, ठीक है. एवढे लेक्चर घ्यावे लागते, एवढं इकडे तिकडे पळून जाते, लैपटॉप चार्जिंग नहोती, सो भाई भूल गया था मैं. सो लैपटॉप यहाँ पे भाई देखना पड़ता है और आप लोगों को भी देखना पड़ता है, सारे जहाँ को देखना पड़ता है. आओ बॉस, बघा आता कळलं का, करता कर्म हे समान आहे, या युजिंग रूलने हे दोघीच चुकताय, हे दोघीच चुकताय. कर्ता आणि कर्म समान आहे म्हणजे कुठली केस झाली, आयदर ऑर, बस सिंपल आहे. पुढे बघा, याला स्किप करा, हे पहिले हे बघा, हे सांगतो तुम्हाला. त्यानंतर हे बघा, ऑल व्हाईट्स आर पिंक, नन व्हाईट्स आर पिंक म्हणजे ऑल आणि नन आहे, ऑल आणि नन. मला सांगा हा कुठला केस आहे, हा सर ए आहे, नन म्हणजे सर ई आहे. मला सांगा, मी तुम्हाला ए आणि ईचं काही सांगितलंय का, ए आणि ईचं काही सांगितलंय का, नाही. हे तर चुकतीलच, ऑब्विसली चुकतील. जरीही कर्ता आणि कर्म कसे आहेत, समान आहे, जरीही कर्ता आणि कर्म समान आहे. पण बघा ना, मी तुम्हाला ए आणि ईचं काही रिलेशन सांगितलंय का, नाही. काय सांगितलं, फक्त ए ओ म्हणजे ऑल आणि सम नॉट, आय ओ म्हणजे सम आणि सम नॉट, आई म्हणजे सम आणि नन. चुकायचं नाही बरं का. जरीही कर्ता आणि कर्म समान असले असं होणार नाही, रिलेशन बघायचं. ए ओ आय ओ, सॉरी आय ओ आणि आई, ए ओ आय ओ आई, इथे ए आणि ई आहे बॉस, तो होगा नाही. हे जरी याच्या थ्रू चुकत असतील तर ऑप्शनमध्ये असेल एकही अनुकरण करत नाही, नन फॉलोज, किंवा असा ऑप्शन असेल नायदर फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज, नायदर फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज किंवा नन फॉलोज म्हणजे एकही फॉलो करत नाही, कळलं. आयदर ऑर होणार नाही, लक्षात ठेवा. आयदर ऑर ही वेगळी केस आहे, म्हणून वेगळे लेक्चर रेकॉर्ड चालू आहे. हे आयदर वेगळं आहे, आयदर ऑर वेगळं, नायदर वेगळं. नायदर, नन, नो म्हणजे एकच, लक्षात ठेवा. अनुकरण करत नाही म्हणजे एकच. पण
किंवा हा शब्द लागला, किंवा ऑर हा शब्द लागला म्हणजे आयदर ऑरची केस असते, म्हणजे पूरक जोड्या तयार करतं. म्हणून ए आणि ई मध्ये रिलेशन होत नाही. बघा हे कोणी सांगणार नाही, मी सांगितले तुम्हाला, कोणीच सांगणार नाही. जाओ ढूंढ के लाओ, कोई बताएगा नहीं आपको ये चीज. पुढे बघा, सम वाइट्स आर पिंक, ते पण इतना फ्री में दे रहा हूं यार आपको कंटेंट, कौन देगा, कोई नहीं देगा दोस्त. बघा सम वाइट्स आर पिंक, सम वाइट्स आर पिंक. आता बघा सर, करता करता कर्ता आणि कर्म समान आहेत, जरीही कर्ता आणि कर्म समान आहेत, जरी हे चुकत असतील, जरी हे या स्टेटमेंटच्या हिशोबाने हे चुकत असतील, जरी हे चुकत असतील, मला सांगा सम म्हणजे काय. हे दोघी पॉझिटिव्ह आहे ना. मी काय म्हटलं होतं की हे जे काही आहे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये होतं. तुम्ही लगेच चेक केलं असेल, सर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार झाला नाही, इथे ए आणि ई मध्ये होणार नाही. तसंच इथे हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, बरोबर आहे. सम आणि सम, सम म्हणजे काय आहे भाऊ आपल्याकडे, सम म्हणजे आय आहे, आणि आय मध्ये काहीच बनत नाही, आय आणि आय मध्ये काहीच बनत नाही, म्हणजेच नन फॉलोज म्हणजे एकही अनुसरण करत नाही, नायदर नन. बस खतम कहाणी. कळतंय. पुढे बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, नीट लक्ष द्या. सर ऑल आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सर हा एचा केस आहे. यस सर, काही प्रॉब्लेम नाही. सर सम आणि नॉट आहे, म्हणजे सर हा ओचा केस आहे. हा कुठला केस आहे, ओचा. हा एचा, हा कुठला केस आहे, एचा. हा कुठला आहे, ओचा केस आहे. हा कुठला केस आहे, एक मिनिट, हा एचा केस आहे, हा ओचा केस आहे. सर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. कळलं. आता एओच्या केसमध्ये लक्षात ठेवा, फक्त अपवादित केस आहे, एक्सेप्शन आहे. बघा आता काय, एओच्या केसमध्ये बघा कर्ता कर्म इंटरचेंज आहेत ना. बघा बरं, इंटरचेंज आहे. हे काय आहे, इंटरचेंज आहे, बरोबर ना. कसे आहेत, इंटरचेंज आहे. म्हणजे बाकीच्यांची जागा बघा तुम्ही, व्हाईटच्या खाली व्हाईट आलंय, पिंकच्या खाली पिंक आलाय, बरोबर आहे. व्हाईटच्या खाली व्हाईट आलं, पिंकच्या खाली पिंक आला, बरोबर आहे. व्हाईटच्या खाली व्हाईट, पिंकच्या खाली पिंक, बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणणार की सर इथे पण बघा ना क्रॉस झालेलं आहे. सर तुम्ही म्हणणार सर इथे पण क्रॉस झालेलं आहे. पण बॉस फक्त आणि फक्त कुठल्या केससाठी, एओ साठी, ओनली फॉर एओ. इथे हा कुठला केस आहे, आई. इथे इंटरचेंज चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. इथे पण तुम्हाला आय आणि ईचा केस लागतोय, सम आणि सम नॉटचा केस लागतोय, इथे पण तुम्हाला चालून जातो. इथे सॉरी, इथे नाही, इथे सम आणि सम नॉटच्या केसमध्ये हा आईचा केस आहे, बरोबर आहे. इथे जरी क्रॉस असेल, जरीही जागा इंटरचेंज असेल, एकमेकांच्या खाली नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण एओच्या केसमध्ये, म्हणजे ऑल आणि सम नॉटच्या केसमध्ये बघा, कर्ता आणि कर्मनी जेव्हा जागा बदलली, इंटरचेंज असतात, तेव्हा हे आयदर ऑर होत नाही, हे नायदर नॉर असतं. म्हणजे नन फॉलोज, म्हणजे हे दोघं तर चुकतीलच या स्टेटमेंटच्या हिशोबाने, पण हे फॉलो होणार नाही आणि आयदर ऑर होणार नाही. कर्ता कर्म जरी सेम असले तरी आयदर ऑर होणार नाही. पुन्हा ते सांगतोय का, कारण की एओची केस आहे, ऑल आणि सम नॉटची केस आहे, जरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, जरी कर्ता कर्म सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असतील, होणार नाही. काय होणार, फक्त नायदर नॉर. एवढं डोक्यात फिट करा, बस हो गया. कळलं. चला, आय होप तुम्हाला समजलं असेल, कळलं असेल. बॉस जर कळलं असेल ना भाई, दबा के लाईक मार दो, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे यार गोष्टीचा, ठीक आहे. आणि नॉट ओनली फॉर सीपीओ पोलीस भरती, भाई सभी एग्जाम के लिए, सगळ्या स्पर्धा परीक्षासाठी आहे. आणि बॉस एवढी प्रॅक्टिस करा तुम्ही, एवढं फक्त नीट समजून घ्या, खतम कहानी हो जाएगा. आणि समजलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. आता आपण क्वेश्चन करूया. आता बॉस मस्त क्वेश्चन करूया, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला परत कधी टेन्शन येणार नाही, ठीक आहे. फ्रीमध्ये पेड लेक्चर डायरेक्ट फ्रीमध्ये देतोय. हे लेक्चर मी पेड ऑफलाईन बॅचमध्ये घेत असतो, पण आता इथे मी तुम्हाला फ्री देतो ऑनलाइन, की बॉस देखो यार, मेरे भी आप स्टूडेंट हो, मेरे बच्चे हो, मेरे दोस्त हो, मेरे भाई हो, मेरे जान हो, मेरे डार्लिंग हो आप लोग, बरोबर की नाही. तर मलाही वाटतं की यार आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी हा गव्हर्नमेंट जॉबला लागावा, बस माझं हे स्वप्न आहे. सो त्यामुळे तुम्ही मस्त अभ्यास करा आणि पुढे जा. बघा मित्रांनो, आता सम कॅट्स आर लायन, सम कॅट्स आर बॅट. आता सर पॉझिटिव्ह आहे, असं पण आयदर ऑरच्या केससाठी स्टेटमेंटची आवश्यकता नसते, पण तरी बघून घ्या. आता म्हणजेच काय आहे, काही मांजर सिंह आहेत आणि काही मांजरी काय आहेत, वटवाघूळ आहेत, बॅट्स आहेत, बरोबर आहे. बॅट म्हणजे हे बॅट बॉलवाला नाही का, बॅट्स म्हणतो त्याला वटवाघूळ म्हणतात इंग्लिशमध्ये. पुढे बघा, याची व्हॅल्यू काय, ते 50 येते.
याची व्हॅल्यू काय ते 50-50 येते, याची व्हॅल्यू काय ते 50-50 येते, बरोबर आहे ना. काय येते व्हॅल्यू 50-50 येते. आता यामध्ये कॉमन काय आहे, कॉमन सर कॅट आहे. आपण काय म्हणतो की एका ठिकाणी तरी व्हॅल्यू कशी पाहिजे 100 पाहिजे, बरोबर आहे ना. पण 100 आहे का नाही, म्हणजे या पहिल्या आणि दुसऱ्यापासून जे काही तयार होईल ते चुकणार आहे. आता बघा बॅट लॉयन, बॅट लॉयन, बरोबर आहे ना. बॅट इथे लॉयन इथे, हे तर चुकतीलच, हे तर चुकतीलच, हे तर चुकूनच जातील, हे काय होतील चुकूनच जातील, बरोबर आहे ना. आता हा आहे पॉझिटिव्ह, हा आहे निगेटिव्ह, हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक, हा निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. काहीच्या याच्यावर काय लावणार आपण 50 लावणार. सिंहावर सब कर्ता आणि कर्मवर व्हॅल्यू काय लावतो आपण 50 आणि 50 लावतो, बरोबर आहे. आता हा सम आणि ननचा केस आहे, हा सम आणि ननचा केस आहे, म्हणजेच काय आहे बॉस आय आणि ईचा केस आहे. हा आय आणि ईचा केस आहे. नेहमी चेक करायचं ए ओ आय ओ आणि आई इथे लिहून बघा, लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला प्रत्येक पेजवर हे लिहून दिले का, कारण की तुमच्या डोक्यात फिट झालं पाहिजे. काय पाहिजे आपल्याला ए ओ आय ओ आई. ए ओ मीन्स ऑल सम नॉट, आय ओ मीन्स सम सम नॉट, आई मीन्स सम सम नन, सम आणि नन. आता आय आणि ई आहे बघा, सम आहे आय आणि नन म्हणजेच काय आहे आपल्याकडे ई. कळलं, यस सर काही प्रॉब्लेम आहे नाही सर. हा कुठला केस आहे आय आणि ई, आय आणि ई, आय आणि ई, काही नाही, बरोबर आहे ना. पुढे बघा, आता पुढे बघा, हे तर चुकतीलच, यस सर काही प्रॉब्लेम नाही. का चुकताय सर, का चुकताय सर, कारण की इथे कॅटवर व्हॅल्यू 50 आली आहे आणि या दोघांपासून तयार होतोय हे दोन स्टेटमेंट, बरोबर आहे. कर्ता आणि कर्म सर समान आहेत, कर्ता आणि कर्म कसे आहेत समान आहेत, तो टेन्शन नाही. म्हणजेच ऑप्शन काय असेल आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज, आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज, सिंपल और क्या चाहिए. चलो हो गया, खत्म कहानी. चलो आता बघा पुढचा प्रश्न. पुढे बघा सम काय आहे, सम बनानाज आर येल्लो, सम बनानाज आर येल्लो, सम ॲपल्स आर बनाना. काही केळी पिवळी आहेत, काही सफरचंद केळी आहेत. काय प्रॉब्लेम आहे सर, कोई दिक्कत नाही आहे. आता सर सम आणि सम आहे सर, सम आणि सम आहे म्हणजे सर ऑब्विसली 50-50 येते. ओरली बघा, ओरली पण करू शकतो. 50-50 आहे सर, बघा ना बनानावर 50, इथे पण 50, म्हणजे यापासून तयार होणारे जे काय असेल ते चुकणार. आता यापासून काय तयार होतंय ॲपल आणि येलो, ॲपल येलो, ॲपल येलो, म्हणजे सर हे तर चुकले, यस सर काही प्रॉब्लेम नाही. आता सर सम आणि नन म्हणजे आय आणि ई, हा आता पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा आय, हा ई, यस सर काही प्रॉब्लेम नाही. आईची केस आहे, बरोबर आहे. हे तर चुकले सर, का, कारण की इथे बघा ना इथे व्हॅल्यू किती आहे 50-50 येते, बरोबर आहे. ओरली झालं म्हणजे आयदर फर्स्ट और सेकंड फॉलोज. तरी लिहून दाखवतो नाही तर तुम्ही म्हणणार की सर काय करताय तुम्ही, आम्हाला तर लिहून दाखवत नाही. ठीक आहे बॉस, तो देखो क्या ये क्वेश्चन है. बघा 50-50 आली, 50-50 आली. कॉमन टर्मची व्हॅल्यू बघा 50-50, आपण कसं बघत असतो 100, बरोबर आहे. 100 तर नाही आहे सर, पण 50-50 आहे. म्हणजेच यापासून जे काय तयार होणार, पहिल्या दुसऱ्यापासून जे काय तयार होणार ते चुकणार ऑब्विसली. हे चुकले, यस सर. कर्ता आणि कर्म समान आहेत, यस सर. कर्ता आणि कर्म कसे आहेत समान आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट कसे आहेत समान आहे, म्हणजे चुकलं, म्हणजे आयदर फर्स्ट और सेकंड फॉलो, सिंपल. चलो आगे बढ़ो, अरे वाह, ये देखो कैसा क्वेश्चन आ गया. बघा नो ग्रेप्स इज ॲपल, ऑल ॲपल्स आर ऑरेंजेस, ऑल ऑरेंजेस आर मँगोज, असा प्रश्न आलेला आहे. अरे बाप रे बाप, अब क्या करे सर, अब तो कुछ तो करना पड़ेगा. आता बघा रे बघा, लक्ष द्या. हा आहे सर 100, हा आहे 100. नकारात्मक सकारात्मक, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, 150 इथं लावून व्हॅल्यू झाली. आता बघा आपण करू काय, बघा रे लक्ष द्या. पुढे बघा ऑल 150. आता ॲटलिस्ट सम म्हटले. अरे मला एक सांगा, ऑल म्हणजे काय रे, ऑल म्हणजे 100%, पूर्ण 100% ना. ऑल म्हणजे काय 100%, कळलं. आता तुम्हाला आधी मी स्टार्टिंगलाच लेक्चरला सांगितलं होतं ॲटलिस्ट, मोस्ट, फ्यू जे काय असतील ते वर्ड हे 99% मध्ये येतात, म्हणजे पूर्ण 100% नाही ना, म्हणजे हे 50च्या केसमध्ये चालला जाणार, म्हणजे सर सम होऊन जातील, बस सिंपल. आणि सम म्हणजे 50-50, म्हणजेच लक्षात ठेवा, म्हणजेच काय आहे
ॲटलिस्टचा अर्थ काय येतो, ॲटलिस्ट समचा अर्थ काय येणार 50-50 म्हणजे 50-50. ॲटलिस्ट, अरे ॲटलिस्ट आहे, सम आहे, थोडेफार काही निदान असं पण म्हणतो ना, बरोबर ना. आता इथे व्हॅल्यू काय येणार 50-50 येणार, बरोबर आहे. आता इथे व्हॅल्यू लावायची गरज नसते, लक्षात ठेवा, व्हॅल्यू लावायची कधीच गरज नसते, तुमच्यासाठी सांगतो. आता ॲपल मँगोज, मँगोज ॲपल, सर काही प्रॉब्लेम नाही सर. हा एओचा केस आहे बघा, कुठला केस आहे सर, एओचा केस आहे सर. कुठला केस आहे, एओचा केस आहे सर. कुठला केस आहे, एओचा आहे का, एओ बघा, ए आहे सर, ए आहे, बरोबर आहे. ओ आहे सर, ओ म्हणजे सर काय आहे, सम, अरे सॉरी तो सम नॉट आहे, सॉरी आपल्याकडे हा जो सम नॉट आहे ना, सम नॉट नाही पाहिजे आपल्याला, सम पाहिजे. आता इथे 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 बघा, इथे जो सम नॉट आहे ना, अरे सम आहे का, इथे ऑल आणि सम मध्ये काही तयार होता का, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह येणार आहे. अरे पॉझिटिव्ह है, पॉझिटिव्ह है, सॉरी सॉरी मैंने ध्यान ही नहीं दिया, मैंने पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही ध्यान नहीं दिया, मैं डायरेक्टली कर रहा था. बघा 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 बघा, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला. कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, अरे सॉरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे. पण इथे कसं आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, इथे कसं आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे हे आपण जसं नॉर्मली सॉल्व करतो ना तसं सॉल्व करायचं. म्हणजे इथे जरी करता कर्म सेम असले तरी होणार नाही, कारण की ऑल आणि सम मध्ये होत नाही, कारण की फक्त ऑल आणि सम नॉट मध्ये होतं, लक्षात ठेवा. चलो बॉस देख लो मेरे दोस्त. आता बघा इथे लावा 150, भैया तो 50 यहाँ तो लगाना ही पड़ेगा हमें, यहाँ तो वैल्यू में पुट करना पड़ेगा क्योंकि ये नॉर्मल क्वेश्चन है मेरे दोस्त. आता बघा ॲपल मँगोज, मँगोज ॲपल, ॲपल मँगोज, मँगोज ॲपल. बघा तर सर ॲपल इथे आहे, मँगोज इथे आहे सर. कॉमन टर्म सर ऑरेंज आहे, म्हणजे सर तिसरं का बरं दिलं मग सर तिसरं का बरं दिलं, काहीच नाही, आपल्याला एड्यात काढण्यासाठी दिलं असेल त्यांनी, कारण की ग्रेप्सचा काही संबंध नाही ना बॉस, इथे ग्रेप्सचा काहीच संबंध नाही. इथे आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्याशी लिंक लावायचं आपल्याला. बघा कसं कन्फ्यूज केलेलं आहे आपल्याला, बघा किती खतरनाक कन्फ्यूज केलेलं आहे. ऑरेंज ऑरेंज बरोबर आहे, यस सर. आता ॲपलवर व्हॅल्यू 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते. आता बघा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह आहे, येस सर काही प्रॉब्लेम नाही. ॲपलवर व्हॅल्यू किती आहे, ॲपलवर व्हॅल्यू किती, इथे 100, इथं मँगोजवर व्हॅल्यू 50, मँगोजवर व्हॅल्यू 50 म्हणजे परफेक्ट. पुढे बघा, आता समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करत नाही, तुम्हाला माहिती, बरोबर आहे. पण आता तुमचा अजून एक प्रश्न असेल, 100% असेल की सर तुम्ही बोलले होते की या वाक्यामध्ये एखादा जरी निगेटिव्ह आला तर त्याच्यापासून बनणारे सगळं निगेटिव्ह होईल. पण बाळा एक लक्ष घे, एक लक्ष दे ना, इथं फक्त आपल्याला प्रश्न काय विचारलाय, मँगोज ॲपल, ॲपल ना मँगोज, ॲपल मँगोज, ॲपल मँगोज, ॲपल आणि मँगोज. ग्रेपचा संबंध आला नाही, जर संबंध लागला नाही, लिंक लागली नाही तर निगेटिव्ह कसं काय तयार होईल, समज में आया. चलो पुढे बघा, सर्व मांजरी कुत्रे आहेत, सर्व कुत्रे वटवाघूळ आहेत. ऑल कॅट्स आर डॉग्स, ऑल कॅट्स आर डॉग्स. बघा आता सर 150 कळलं इथपर्यंत, 150. सर हा पॉझिटिव्ह सर काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम सर. आता बघा कॉमन टर्मवर व्हॅल्यू एका ठिकाणी 100 पाहिजे ती सर भेटलेलं आहे. मग आता डायरेक्ट तर सगळं चुकणार नाही, मग काहीतरी आता चेक करावं लागेल. म्हणजे सर आता बघा, आता काय चेक करू, आता सर बघा कर्ता आणि कर्म आपल्याला चेक करावं लागेल, बरोबर आहे का. बघा आता यामध्ये काय होते बघा, दुसरं आणि चौथं जर नीट लक्ष दिलं मित्रांनो, दुसरं आणि चौथं बघा सर, दुसरं आणि चौथं जर लक्ष दिलं तर सर हा ओचा केस आहे आणि हा कुठला केस आहे सर, हा एचा केस आहे. म्हणजे ए आणि ओचा केस आहे सर, ए आणि ओचा केस आहे सर. हा पॉझिटिव्ह आहे सर, हा निगेटिव्ह आहे सर, बरोबर आहे. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे सर, बरोबर आहे सर. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे सर, यस सर. इथं बॅटची व्हॅल्यू सर किती येणार, 100 येणार. इथं किती येणार, 50. सगळ्यांना व्हॅल्यू लावा बरं फास्टमध्ये, 100-50 लावा. सम नॉट आहे ना, काही नाही आहे म्हणजे काय येणार, 50-100 येणार, बरोबर आहे सर, यस सर. सम कॅट्स आर डॉग्स आहे, यस सर. पॉझिटिव्ह आहे, 50-50 आहे. कळलं इथपर्यंत, यस सर. पहिलं चेक करा. ऑल कॅट्स आर बॅट्स, ऑल कॅट्स आर बॅट्स होत आहे का सर, यस सर होत आहे. कारण की बघा हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार होतं, कॅट्स आणि बॅट्स. कॅट्स इथे आणि बॅट्स इथे, म्हणजे कॅट कमवणारा व्यक्ती 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते, बरोबर सर, यस सर. तिसरं बघा सर, समच्या केसमध्ये आपण कधीच व्हॅल्यू चेक करत नाही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, यस सर.
यस. पुढे बघा आता, सम बॅट्स आर नॉट कॅट, सम बॅट्स आर नॉट कॅट. बरोबर आहे, हे तर असं चुकणारच आहे. का? कारण की सर नकारात्मक आहे, हे दोन्हीही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह 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 तयार करतं, निगेटिव्ह तयार करत नाही, मग हे चुकलं. पुढे बघा सर, उरला हा. इथे बघा बॅटवर व्हॅल्यू 100 आहे, इथे बॅटवर व्हॅल्यू 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती 100 कधीच खर्च करू शकत नाही, म्हणून चुकलं. मग ऑप्शन काय येणार तुमचा? फर्स्ट अँड थर्ड फॉलो अँड आयदर सेकंड ऑर कन्क्लुजन फोर्थ फॉलो. म्हणजे पहिलं तिसरं तर अनुकरण करतंय, पण त्यासोबतच आणि दुसरं किंवा चौथा सुद्धा फॉलो करतो. किंवा हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. ऑर आयदर फर्स्ट ऑर फोर्थ फॉलो हा शब्द, म्हणजे हा कुठला केस होता? ओचा हा एचा, म्हणजे हे दुसरं आणि चौथं कसं होतं? आयदर ऑर. कळलं? सोपं आहे, बस खतम कहाणी. हे सगळे आता जे प्रश्न घेतो हे सगळे पेपरला विचारले गेलेले असे प्रश्न आहेत. पुढे बघा माझ्या मित्रांनो, माझ्या दोस्तांनो, माझ्या भावांनो, कदाचित व्हिडिओची लेंथ वाढली असेल यार, पण यार या सेशनमध्ये तुमचं सगळं डाऊट मी क्लिअर करणार आहे. तर काय पाहिजे तुम्हाला, नाही का? पण सो असं विचार करू नका की सर व्हिडिओची लेंथ वाढली. पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्याच फायद्याचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यांना शेअर करा. पुढे बघा, ऑल ARB नन BRC ऑल CRD. बघा आता मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आधीच लावून ठेवलेले आहे, सो टेन्शन नाही, आपल्याला लिहायची गरज नाही आहे. आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे, फक्त व्हॅल्यू पुट करूया. आता व्हॅल्यू कसं पुट करतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. जर माहिती नसेल, पहिलं लेक्चर असेल तर पहिलं लेक्चर असेल तुमचं हे वालं, तर आधी 3 लेक्चर झालेले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली, बघून घ्या. पुढे बघा सर, आता कन्क्लुजन काय दिलेलं, विधान बघा. आता निष्कर्ष काय दिलेलं आपल्याला? निष्कर्ष सम A आर नॉट D, नन A आर नॉट D. अच्छा मेरे दोस्त, सम नॉट आहे ना सर? सम नॉट आहे सर. काय आहे? सम नॉट आहे. काय आहे? नॉट आहे. सम नॉट आहे. यस सर, बरोबर आहे. हे काय आहे? इथे एकही रिलेशन बनत नाहीये सर. सम नॉट म्हणजे काय आहे सर? सर हा O आहे, बरोबर आहे. आणि E सर, O आणि E मध्ये काय रिलेशन बनतं का सर? नाही बनत मेरे दोस्त. O आणि E मध्ये रिलेशन बनत नाही. आणि बघा O आणि E मध्ये रिलेशन बनत नाही, जरीही कर्ता आणि कर्म कसे असले, समान असले, तरीही होत नाही. बघा आता तरी होत नाही. मग आता आपल्याला कसं चेक करावं लागेल? नॉर्मल चेक करावं लागेल. कसं चेक करावं लागेल? नॉर्मल. ए आणि डी. सर ए इथे, डी इथे, या दोघांमध्ये कॉमन काहीच नाहीये. मग आपण काय करणार आता? याला लिंक लावणार. कसं लिंक लावणार बॉस? सांगा बरं फास्टमध्ये. सर सीला सीशी जॉईन केलं, कॉमन टर्मवर व्हॅल्यू 100 पाहिजे, भेटली सर, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे दुसरं आणि तिसरं ही लिंक लागली. यस सर. त्यानंतर हे 2 लिंक झाले, म्हणजे सर आता हे 2 एकत्र झाले म्हणजे आता दुसऱ्या पहिल्याला करावं लागेल. कसं करणार सर? बीला बीशी लिंक करा, कॉमन टर्मवर एका ठिकाणी व्हॅल्यू 100 पाहिजे सर, भेटलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर नसेल तर लिंक तुटून जाते, त्यापासून बनणारे सगळे कन्फ्युजन चुकून जातात. पण लिंक मिळते ना, लिंक बसते. यस सर बसते, म्हणजे परफेक्ट झाले. म्हणजे पहिला आणि दुसरा पण लिंक तयार झाला, म्हणजे आता आपल्याला बरोबर हा इथे ए भेटला, इथे डी भेटला. यस सर. चला आता चेक करा. आता तुम्हाला माहिती आहे की वाक्यात एखादा जरी कसं असेल, निगेटिव्ह असेल आणि लिंक लागत असेल सगळ्यांची, तर कसा तयार होणार? तो नकारात्मक, निगेटिव्ह तयार होणार, बरोबर आहे. आता बघा ए ची व्हॅल्यू 100 आहे, इथे ए ची व्हॅल्यू 50 आहे. 50 कमवून पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊन जातील. आता सगळे नकारात्मक तयार करतील. इथे ए ची व्हॅल्यू किती आहे? 50. लिहून देतो का? लिखलो बॉस, लिखलो. सांगायची गरज तर नाही आहे, ओरली सांगत होतो, म्हटलं ओरली प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची, पण सांगून देतो तुम्हाला. ए ची व्हॅल्यू 100, ए ची व्हॅल्यू 50. ए ची व्हॅल्यू 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. यस सर. पण मात्र सर डी ची व्हॅल्यू इथे किती आहे? 50 आहे. इथे डी ची व्हॅल्यू किती सर? 100 आहे, बरोबर आहे ना? 50 कमवणारी व्यक्ती 100 कधीच खर्च करू शकत नाही. चुकलं. पुढे बघा, नन ARD. ए ची व्हॅल्यू जरी 100 असली पण डी ची व्हॅल्यू ते 100 आहे का? नाही सर, म्हणजे इथे 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती कधीच खर्च करू शकत नाही. चुकलं. मग आता जरी ते कर्ता कर्म समान असले तर आयदर ऑरची केस बनेल का? नाही बनणार. का नाही बनणार? कारण की आयदर ऑर कशामध्ये बनतं? AO, IO आणि आई. इथं हा कुठला केस लागतोय? OE किंवा EO. असं आपण काही शिकलोय का? मी शिकवलं कसं काही नाही. म्हणजे आयदर ऑर नाही, म्हणजे काय? नन फॉलोज किंवा नायदर फॉलो. कळलं? सोपं आहे. चलो पुढे बघा. बस तो भाई यहाँ तक ही था. अब मुझे बताओ, क्या मैंने कुछ गलत पढ़ाया? क्या मैंने कमी रखी मेरी तरफ से? प्रश्न सॉल्व करून बघा. नाही प्रश्न तुमचे सॉल्व झाले मला येऊन सांगा.
प्रश्न तुमचे 5 मिनिटात नाही होणार, 5 सेकंदात होतील. किती? 5 सेकंदात. लक्षात ठेवा, 5 सेकंदात उत्तर होणार. नक्की होणार. प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला MCQs हवे असतील तर मित्रांनो कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला लिंक अवेलेबल करून देईल, प्रॅक्टिससाठी PDF अवेलेबल करून देईल आणि प्रॅक्टिस करा. जर तुमचे उत्तर निघत नसतील तर बॉस मेरे को आके बताओ की सर आमचे उत्तर निघत नाही आहे. हा, मात्र प्रॅक्टिस करा, नक्की 100% तुमचं उत्तर निघेल. ओके, चलो जाता जाता पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करू शकत असाल तर करून टाका, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण व्हिडिओला शेअर करा, कारण हा कंटेंट जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. सो बॉस चलो मिलते हैं नए वीडियो में, नए अंदाज के साथ, नए ट्रिक के साथ. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉसिबिलिटी शिकणार आहोत बेस्ट वेने. पॉसिबिलिटीमध्ये लोक घाबरून जातात, सो टेन्शन घ्यायचं नाही. पॉसिबिलिटी मी तुम्हाला शिकवणार बेस्ट वेने, जसं आयदर ऑर तशीच पॉसिबिलिटी. सो धन्यवाद, राम राम, थँक्यू सो मच, नमस्ते.